आज महागाव येथे भाजपच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य अशी विजय रॅली काढण्यात आली। गावातील तरुण, ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या। आजचे हे शक्ती प्रदर्शन पाहून नक्कीच विरोधकांचे धाबे दणाणले असतील। आजच्या या रॅलीचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी। छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय। छत्रपति श्री संभाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। आल्याशिवाय राहत नाही, आल्याशिवाय राहत नाही। लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा। कमळाला हो कमळाला, कमळाला हो कमळाला, कमळाला। जय असो, जय असो, जय असो, जय असो। हमारी खून लक्षात ठेवा, हमारी खून लक्षात ठेवा। अभिजित साहेबांचा जय असो। सध्या आपण मागाव येथे आज जिल्हा परिषद सदस्य चे उमेदवार श्रीशैल पाटील व पंचायत समितीचे उमेदवार मीनाक्षीताई पतारे यांच्या प्रचारार्थ भव्य अशी रॅली निघालेली आहे। अख्खं गाव या प्रचारात उतरलेलं आहे। तसेच आजी माजी सैनिक संघटनेने देखील या भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे। या अनुषंगाने आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील आपल्यासोबत आहेत। पाटील साहेब, काय सांगाल, एकंदरीत भाजपला तुम्ही सर्व संघटनेने पाठिंबा दिलेला आहे? नमस्कार। आज या ठिकाणी आपण पाहू शकता महागाव भडगाव जिल्हा परिषदचे उमेदवार आमचे मित्र माननीय श्रीशैल उर्फ अण्णासाहेब विनायकराव पाटील हे जिल्हा परिषदेतून आपली निवडणूक लढवत आहेत। आज या ठिकाणी महागावमध्ये रॅलीतील त्यांना लाभलेली प्रचंड जनसंख्या पाहून विरोधकांनी या ठिकाणी विचारात घ्यावं की आपण कुठल्या स्टेजवर आहे आणि कोणतेही संघटन बांधण्यासाठी एक काळ द्यावा लागतो, एक वेळ द्यावा लागतोय। त्यामुळं सन्माननीय अप्पी पाटील साहेबांचं काम हे महागाव पंचक्रोशीमध्ये आणि महागाव भडगाव जिल्हा परिषदेमध्ये माहिती आहे। सर्वसामान्य लोकांच्यासाठी त्यांनी आजपर्यंत काय काम केलेलं आहे हे सर्वांना ज्ञात आहे। त्यामुळे ही फक्त महागावातील गर्दी आहे, ही इतर गावातून आणलेली लोक नाहीत। अप्पी पाटील साहेबांच्यावर प्रेम करणारी जनता, त्यामध्ये महिला वर्ग देखील आपण या ठिकाणी पाहू शकता मोठ्या संख्येने उपस्थित आहे। आणि मी आजी माजी सैनिक संघटनेबद्दल बोलायचं झालं तर गेली 5-6 वर्षापासून आम्ही गडिंग्लज तालुक्यातील सैनिक संघटना बांधण्यासाठी कार्यरत आहोत। या ठिकाणी आमचे मित्र आसुरवाडी गावचे सैनिक संघटनेचे अध्यक्ष, ज्यांनी सैनिक संघटना सक्षम अशा आसुरवाडीमध्ये बांधली, ते सन्माननीय केरबा पाटील साहेब। त्याचबरोबर या महागावमध्ये देखील ज्या पद्धतीनं एक भेट घेण्यासाठी येऊन फोटो व्हायरल करून महागाव संघटनेचा आम्हाला पाठिंबा असं जाहीर करण्यात येतं, हे सैनिकांना सर्वसूत गडिंग्लज तालुक्यातून ज्ञात आहे। या रॅलीमध्ये देखील महागाव सैनिक संघटनेचे अध्यक्ष साहेबांना उपस्थित आहेत। मला एवढं सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी देशामध्ये सक्षम पद्धतीनं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून काम करत आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रगतीपथावर कार्य करत आहे। मतदाराने उमेदवाराला व त्याचबरोबर कमळ या चिन्हाला ज्ञात ठेवून आपलं हक्काचं मतदान करावं।
त्याचबरोबर लाडक्या बहिणी असतील, शेतकऱ्यांना मिळणारा हा केंद्र सरकारचा हप्ता असू देत, हे कधी न थांबणार आहे. त्यामुळे भाजपशिवाय पर्याय नाही, भाजपशिवाय देशाचा विकास कुठेही थांबणार नाही. त्यामुळं मी सर्व मतदारांना, या महागाव बडगाव जिल्हा परिषदेतील मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की शिरसेल पाटील व त्याचबरोबर मीनाक्षीताई पताडे यांना बहुमोल अशा मताने आपलं मतदान करून येत्या 7 तारखेला त्यांना विजयी करावं एवढं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कालपासून आपण पाहतोय भाजपच्या प्रचारार्थ इथे जिल्हा परिषदेचे उमेदवार श्रीशैल पाटील व पंचायत समितीचे उमेदवार सौ मीनाक्षीताई पताडे यांच्या प्रचारार्थ भव्य अशी रॅली निघालेली आहे. भाजपचे बाळ पोटे पाटील साहेब आपल्यासोबत या रॅलीमध्ये. पोटे साहेब, काय सांगाल एकंदरीत आजचा प्रतिसाद पाहता, काय वाटतं वातावरण कसं आहे भाजपमध्ये? भाजपचे आमचे उमेदवार श्रीशैल पाटील हे नौखे जरी असले तरी त्यांच्या घराण्याला राजकीय वारसा आहे. आमचे भाजपचे नेते आप्पीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी काम करतो. आजचा जर रॅलीचा प्रतिसाद बघितला तर ही विजयाची नांदी आणि ही विजय समीप आहे असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. कारण महागाव आणि आप्पीसाहेब हे नातं जर बघितलं गेल्या 25-30 वर्षापासून, ग्रामपंचायत सदस्य ते कोल्हापूर बँकेचे व्हाईस चेअरमन पदापर्यंत मजल मारणारे आमचे नेते आहेत. आणि हा एक वारसा जो आहे हा श्रीशैल चांगल्या पद्धतीने जपतील असं म्हणायला नक्कीच या ठिकाणी सार्थ ठरेल असं मला वाटतं. एकंदरीत सध्याचं वातावरण पाहता विरोधकांचं कितपत टिकाव राहील, काय वाटतं? विरोधक हे विरोध करतच राहतील, त्याच्यात काही प्रश्नच येणार नाही. परंतु एकूण जर अखंड महाराष्ट्रभर भाजपचा प्रचार जर बघितला तर सगळीकडे वातावरण भाजपमय आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा सभापती अध्यक्षपद हे महायुतीचं असणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असणार आहे. आणि 11 जे आमचे मतदारसंघ आहेत त्यापैकी गडिंग्लज आणखी चंदगडचे जे मतदारसंघ आहेत याचा आम्ही 9-0 100% करणार आहोत. हा विश्वास आहे. आमच्या आमदारांनी ते विडा उचललेला आहे आणि त्याचीच ही सगळी आता जर आपण बघितला तर त्या दिशेनेच आमची घोडदौड चालू आहे. धन्यवाद.